तर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज पुण्यात कार्यकर्ता मेळावा पार पडला। आज दुपारी 2 वाजता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। पिंपरीतील शरद पवारांच्या मेळाव्यानंतर अजितदादांचा पुण्यात मेळावा आहे। तर आपले प्रतिनिधी रणजित जाधव सध्या आपल्या सोबत आहे। रणजित, काय अधिक माहिती आहे? मनश्री, आपण पाहिले गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जी आहे ती पडझड सुरू आहे। शहराध्यक्षासह 20 ते 25 नगरसेवक जे आहेत ते शरद पवार यांच्या पक्षामध्ये जो आहे तो या ठिकाणी त्यांनी प्रवेश केलेला आहे। त्याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार जे आहे ते अलर्ट मोडवर आले आपल्याला कोणच पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की काही वेळानंतर पिंपरी चिंचवडच्या पदाधिकाऱ्यांचा जो आहे तो कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी पार पडणार आहे। मात्र त्याआधी 2 तास जो आहे तो आता प्रत्येक कार्यकर्त्याला अजित पवार हे स्वतः भेटणार आहे, त्याच्याकडून समस्या ज्या आहेत या ठिकाणी जाणून घेणार आहेत। आपण पाहू शकतो की हा या ठिकाणी संवाद सुरू झाला असताना मोठा गोंधळ जो आहे तो उडालेला आपल्याला खूप पाहायला मिळत आहे। अक्षरशः पोलिसांना त्या ठिकाणी हस्तक्षेप आहे जो त्या ठिकाणी करावा लागला। गेल्या काही दिवसापासून आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरातील आजी माजी नगरसेवक जे आहेत ते शरद पवार यांच्या गटामध्ये जाऊ लागले आहेत। त्याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार जे आहेत ते कुठेतरी अलर्ट मोडवर आलेले आहेत। त्यांनी आज या ठिकाणी कार्यकर्ता मेळावा जो आहे तो या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्याच आधी आपण पाहिलं तर एका रक्तदान शिबिराला त्यांनी भेट दिली असता। नक्कीच, त्याच्यामुळे अजित पवारांचा आज पुण्यात कार्यकर्ता मेळावा आहे। याबाबतचे वेळोवेळी अपडेट तुमच्याकडनं घेत